नाती सांभाळणं हे आजकाल अगरबत्तीसारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. जो लाचार होणं स्वीकारतो त्याने गुलामगिरीची पहिली पायरी चढलीच म्हणून समजा. बोलण्याची पद्धत सुंदर असली की मिळणारी उत्तरे पण सुंदरच मिळतात. चांगलं बनायचं असेल तर आईवडिलांच्या नजरेत चांगलं बना. बाकी दुनियेतले लोक तुमच्या प्रगतीवर जळतील आणि अपयशी झालात तर हसतील. जो मनातले त्रास व्यक्त करू शकत नाही त्याच व्यक्तीला राग खूप येतो. आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यांवर हे डॉक्टरांनी दिलेल्या औषधाप्रमाणेच विश्वास ठेवावा. सल्ला आणि औषध दोन्ही कडू असले तरी ते जीवनाला संजीवनी नक्की देतात. एकीकडे जिवंत माणसाला त्रास देऊन दुसरीकडे गंगा स्नान केले तर सगळी पापं धुतली जातात. ही या जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्याची साथ कधीच सोडू नका. देव कायम तुमच्या सोबत राहील. दुःखावर लक्ष केंद्रित कराल तर कायम दुःखी राहाल आणि सुखावर लक्ष केंद्रित कराल तर कायम सुखी राहाल. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट तुम्हाला मिळेल. हाच निसर्गाचा नियम आहे. जो संघर्ष करतो त्याचेच नाव इतिहासात कोरले जाते. जो चमचेगिरी करतो त्याचे नाही. हा निसर्ग सर्वांना एकसारखेच ऊन वारा सावली देतो. याचाच अर्थ आपण सर्व त्याच्यासाठी एकसारखेच आहोत व आपल्या सर्वांकडे एकसारखीच शक्ती आहे. जो दुःखी असतो तो कायम रिकामा असतो. म्हणून स्वतःला इतके व्यस्त ठेवा की दुःखी व्हायला वेळच नाही मिळाला पाहिजे. जेव्हा कोणीच सोबत नसतं तेव्हा स्वतःच्या सहवासाचीही सवय असावी, कारण आयुष्यभर कोणीच पुरत नाही. कठीण प्रसंगी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, वेळ खराब आहे, आयुष्य नाही. कधीकधी जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. फक्त काही वेळ निघून गेल्यानंतरच ते कळतं. समोर संकट दिसली की लढायचं की रडायचं हे ज्याचं त्याने ठरवावं. रडलात तर संकट तुम्हाला संपवतील आणि लढलात तर संकट संपतील.